मुंबईतील कांजूरमार्ग येथील डीएव्ही कॉलेजमध्ये आयोजित गुणगौरव कार्यक्रमादरम्यान राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले। भाजप आमदार अमित साटम कार्यक्रमासाठी उपस्थित असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत त्यांचा जाहीर निषेध केला। या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। वेदांत नावाचा मुलगा जो शाळेतून येत होता, त्याच्यावर त्या गाडीवर झाड पडून त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी लगेच दुसऱ्याच दिवशी मॅनहोलमध्ये अन्सारी नावाचे ग्रस्त पडून त्यांचाही मृत्यू झाला। ज्या विधानसभेमध्ये आपल्या महाराष्ट्राची, मुंबईची जिथे प्रश्न सोडवण्यासाठी सगळे आमदार जमतात, त्या विधानसभेला एक वेगळा दर्जा दिलेला आहे आणि त्या विधानसभेच्या पायरीवर अमित साटम जे आता चाटम आहेत, त्यांनी निर्लज्जपणे जे वक्तव्य केलं, त्यांनी सांगितलं की झाडावरून आता मॅनहोल, जिथे 2 बळी गेले, नाहक बळी गेले, त्याचं संवेदनशील त्यांना असलं पाहिजे होतं, पण हसत खिदळत आणि त्यांच्या चेहऱ्याचा हावभाव बघितला तर कोणाही सामान्य माणसाला चीड येईल असे हावभाव देत त्यांनी ज्या पद्धतीमध्ये थट्टा केली सामान्य माणसांची, या जनतेची, त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे डीव्ही कॉलेजला ते आले होते, तिथे आम्ही जमलो होतो। त्यांचा निषेध तिकडे आम्ही केला, पण पोलिसांनी आम्हाला इकडे घेऊन आले